नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचं गणित अभ्यासणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 27 मध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 20 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 20 पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 20 पाहूया. प्रॅक्टिस सेट 20 मध्ये आपण विरुद्ध कोणांविषयी, विरुद्ध कोणांचा जो गुणधर्म आहे त्याविषयी आपण त्याच्यावरील प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. विरुद्ध कोण, अपोजिट अँगल. पण अपोजिट अँगल, व्हॉट मीन्स बाय अपोजिट अँगल, विरुद्ध कोण म्हणजे काय, किंवा विरुद्ध कोणांचा गुणधर्म, द प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, हे आपण अगोदर पाहूया. बघा, आता विरुद्ध कोण, तुम्हाला फळ्यावर इथं आकृती दिसते. एक मी AD आणि BC ह्या दोन रेषा मी काढलेल्या आहेत आणि या दोन रेषा O या बिंदूत छेदलेल्या आहेत. लेंथ AD and लेंथ BC intersect by point O, की इथं छेदलेले आणि त्यामुळं या छेदन बिंदूमुळं काय झालेलं आहे बघा. तर तुम्हाला जर समोरील कोण जर आपण घेतले तर हे कोण विरुद्ध कोण होतात, अपोजिट अँगल. किंवा हे जर कोण आपण घेतले तर हे कोण आपले अपोजिट अँगल होतात. म्हणजेच बघा, तर थोडक्यात हे कोण तुम्हाला मी समजून सांगते की कोण AOC आणि कोण BOD, बघा हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत, अपोजिट अँगल आहेत. अँगल AOC and अँगल BOD आर अपोजिट अँगल. तसंच बघा, आता कोण AOB आणि कोण COD हे सुद्धा विरुद्ध कोण आहेत. अँगल AOB and अँगल COD हे इज अपोजिट अँगल. म्हणजे हे विरुद्ध कोण आहेत. म्हणजे थोडक्यात विरुद्ध कोण म्हणजे काय, तर समोरासमोरील कोण विरुद्ध कोण असतात, हे थोडक्यात लक्षात ठेवा. आता विरुद्ध कोणांचा जो गुणधर्म आहे, हे विरुद्ध कोण म्हणजे काय मी सांगितलं, म्हणजे की ह्या ज्या रेषा, दोन रेषा जिथं छेदल्या जातात त्याच्यामुळे जे कोण तयार होतात ते समोरासमोरील कोण म्हणजे हे विरुद्ध कोण आहेत. पण ह्या विरुद्ध कोणांचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म काय आहे, तर मी हे जे तुम्हाला विरुद्ध कोण, अपोजिट अँगल जे सांगितलेले आहेत हे एकरूप असतात किंवा समान असतात. एकरूप म्हणजेच त्यांची माप समान असतात, म्हणजेच ते एकरूप सुद्धा आपण म्हणू शकतो. जी माप समान आहेत ज्या कोणांचे ते कोण आपोआपच एकरूप असतात. म्हणजेच अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे विरुद्ध कोण हे एकरूप असतात. म्हणजे विरुद्ध कोणांचा गुणधर्म काय आहे, मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा की विरुद्ध कोणांचा गुणधर्म काय आहे, किंवा विरुद्ध कोण म्हणजे ज्या दोन कोण किरणांनी कोण तयार केले झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेल्या कोण पहिल्या कोणाचा विरुद्ध कोण असतो. किंवा विरुद्ध कोण, विरुद्ध कोण म्हणजे काय, तर बघा आता हे किरण आहेत, हे दोन किरण आहेत. थोडक्यात OA आणि OB हे किरण जर आपण लक्षात ठेवलं तर हे जे किरण आहेत, रेज OA अँड रेज OB, आणि तसेच त्याचे विरुद्ध किरण बघा की OC आणि OD. म्हणजे हे आपण हे किरण घेतले आणि नंतर OC आणि OD हे जर किरण घेतले तर ह्याच्या किरणांनी तयार झालेला कोण, त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोण हे विरुद्ध कोण होऊ शकतात. किंवा AO
ओ ए आणि ओ सी घेतलं, ओबी आणि ओडी घेतलं, तरी सुद्धा ते विरुद्ध किरणांची जोडी किंवा विरुद्ध किरणांनी तयार झालेले हे विरुद्ध कोन आहेत. रेज ओ ए आणि रेज ओ बी अँड रेज ओ सी अँड रेज ओ डी हे अपोजिट रेज इज मेड बाय अँगल, ऑपोजिट अँगल. Raise OA and raise OC, raise OB and raise OD. Angle AOC and angle BOD is opposite angle. म्हणजेच विरुद्ध किरणांनी तयार झालेले कोन हे विरुद्ध म्हणजे कोन असतात. म्हणजेच विरुद्ध कोनाची काय आपल्याला व्याख्या सांगता येईल मराठी मीडियमचे विद्यार्थी? तर बघा, ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. तुम्हाला पुस्तकात निळ्या चौकोनात दिलेली आहे ती व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तसंच सेमीचे स्टुडंट तुमचे डेफिनेशन ऑपोजिट अँगलचे डेफिनेशन काय बघा. द अँगल फॉर्म्ड बाय द ऑपोजिट रेज ऑफ द आर्म्स ऑफ अन अँगल इज सेड टू बी इट्स ऑपोजिट अँगल. द अँगल फॉर्म्ड बाय द ऑपोजिट रेज ऑफ द आर्म्स ऑफ अन अँगल इज सेड टू बी इट्स ऑपोजिट अँगल्स. तर ह्या व्याख्या तुम्ही पुस्तकातल्या बघून लिहून काढा आणि लक्षात ठेवा. म्हणजे विरुद्ध कोन म्हणजे काय आता हे समजलेलं आहे. आता हे विरुद्ध कोनांचा गुणधर्म काय आहे की जो मी तुम्हाला सांगितलेला आहे की विरुद्ध कोन हे एकमेकांचे बाबा किंवा विरुद्ध कोन हे एकरूप असतात किंवा एकाच मापाचे असतात. म्हणजे विरुद्ध कोनांच्या बाबतीतला गुणधर्म आपल्याला काय सांगता येईल मराठी मीडियमचे विद्यार्थी? बघा, दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. म्हणजे विरुद्ध कोनांचा गुणधर्म की दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. सेमीचे स्टुडंट, द व्हर्टिकली ऑपोजिट अँगल फॉर्म्ड व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट आर ऑफ इक्वल मेजर. Opposite rays. The property of vertically opposite rays, opposite angles. The vertically opposite angles formed when two lines intersect are of equal measure. तर अशा पद्धतीनं विरुद्ध कोन म्हणजे काय आणि त्याचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट जो 20 आहे तो प्रॅक्टिस सेट 20 पाहूया. सराव संच आपला 20 आहे. आता या सराव संच 20 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे. बघा, आता पहिला प्रश्न आकृती काढते मी तर तुम्हाला इथं पुस्तकात दिलेली जी आहे आकृती बघा, आपल्याला पी दिलेला आहे सेंटर पॉइंट ए पी डी हा आपल्याला 47 दिलेला आहे आणि बी सी हा आपला प्रॅक्टिस सेट 20 मधला हा आपला पहिला प्रश्न आहे. मराठी मीडियमचे तुमचा पहिला प्रश्न बघा काय आहे. रेषा AC व रेषा BD परस्परांना P या बिंदूत छेदतात. माप कोन APD बरोबर 47 अंश. कोन APB, कोन BPC, कोन CPD यांची मापे लिहा. सेमीचे स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन. Lines AC and BD intersect at point P. Measure angle APD
is 47 degree. Find the measures of angle APB, angle BPC, angle CPD. बघा आता म्हणजेच आकृतीवरून सुद्धा आपल्याला कोण APD हा 47 दिलेला आहे आणि राहिलेल्या सर्व कोणांची मापे आपल्याला काढायची आहेत. आता कशी काढायची माप, तर आपण आत्ताच कोणाचा गुणधर्म शिकलेलो आहोत आणि हे दोन्हीही जे आपल्या या रेषा आहेत AC आणि BD, तर ह्या P बिंदू छेदतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडासा विचार करा बघा, सोपी एक आयडिया की बाबा APD च्या विरुद्ध कोण कोणता आहे, तर BPC म्हणजे विरुद्ध कोणांची मापे समान असतात म्हणून ह्या BPC चं माप 47 येणार आहे. पण आता ह्या दोन राहिलेल्या कोणांची माप कशी मोजायची बघा. आता त्यांनी कसं काय आपल्याला BPC पहिलं माप काढू आपण बघा. कोण BPC ह्याचं माप आपल्याला काढायचं आहे. आता BPC चं माप काढण्या अगोदर आपल्याला तो APD आणि कोण BPC हे कसे आहेत, तर विरुद्ध कोण आहेत हे, आणि हे विरुद्ध कोण आहेत त्यामुळे त्यांची माप आपली कशी असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजेच आपल्याला ह्याचं माप काढण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागणार आहे, तर पहिलं आपल्याला लिहावं लागणार आहे बघा कोण ए. मी ह्याचं माप काढते म्हणून मी हे पहिलं लिहिलेलं आहे. तर कोण APD अँड कोण BPC आर अपोजिट अँगल किंवा इज म्हणा, अपोजिट अँगल थोडक्यात लिहिलं तरी चालतंय किंवा पूर्ण वाक्यात लिहिलं म्हणजे पूर्ण वाक्यात लिहायचंच आहे पण कंसात लिहिलं तरी चालतंय किंवा असं जरी लिहिलं वाक्य तरी चालते. अपोजिट अँगल बघा हे अपोजिट अँगल आहेत. आता अपोजिट अँगल आहेत म्हणजेच माप कशी असणार आहेत, त्यांची समान असणार आहेत म्हणून मेजर किंवा माप कोण APD बरोबर माप कोण BPC बरोबर 47 अंश. आता हे 47 अंश कसं, तर आपल्याला APD चं माप दिलेलं आहे म्हणून हे 47 अंश आलं. म्हणजेच म्हणून माप कोण BPC बरोबर 47 अंश. बघा आपल्याला हे कोणाचं माप सापडलेलं आहे म्हणजे हे 47 आलेलं आहे. पुन्हा एकदा बघा सेमीचे स्टुडंट, अँगल APD and angle BPC is opposite angles. Hence, measure angle APD is measure angle BPC is 47 degree. Hence, measure angle BPC is equal 47 degree. म्हणजेच आपल्याला हा विरुद्ध कोण आहे इथं आपण त्याचं कारण सांगितलेलं आहे अपोजिट अँगल म्हणून हे आपलं 47 आलेलं आहे. आता आपला कुठला कोण राहील बघा APB. आपण ह्या कोणाचा विचार जर केला बघा कोण APB. आता APB जर विचार केला तर बघा हे इथून तुम्ही इकडे विचारात घेऊ नका, फक्त तुम्ही बघा ही BD रेषा आणि ही AP इथं छेदलेलं आहे. म्हणजेच ही BD जर रेषा जर आपण विचारात घेतली तर हे जे दोन कोण आहेत हे आपले 180 अंशाचे झालेले आहेत. म्हणजेच हे रेषीय जोडीतील कोण आपले होतात. बघा मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता मग ह्याचं कोण माप आपल्याला काढता येईल. म्हणजेच आता मग तुम्ही काय म्हणणार इथं बघा अँगल आता
APD and angle APB is linear pair. Is linear pair. Hence, major angle APD plus major angle APB is equal 180. आता बघा APD च दिलेलं आहे. APD किती आहे? 47. प्लस मेजर एंगल APB is equal 180. Hence, major angle APB is equal 180 minus 47. Hence, major angle APB is equal 133. बघा आता मराठी मीडियमचे विद्यार्थी पहिला आपण APD and BPC is opposite angle. तुम्ही इथं काय म्हणणार आहे तर विरुद्ध कोन, नुसतं एवढं म्हटलं किंवा विरुद्ध कोनांची जोडी म्हटलं तरी चालते. विरुद्ध कोन आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालते. मग बाकीचं आहे तसं तुम्ही लिखाण करायचं आहे. कोन APD आणि कोन BPC हे विरुद्ध कोन आहेत. म्हणून माप कोन APD बरोबर माप कोन BPC बरोबर 47 अंश. म्हणून माप कोन BPC बरोबर 47 अंश. हा एक कोनाचं माप आपण काढलं. आता दुसरा आपण APB घेतलेला आहे. मग त्याच्यासाठी बघा जर ही घेतलं तर ही रेषीय जोडी होत्या. मग रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180. त्या गुणधर्मानुसार आपण बघा की कोन APD आणि कोन APB इज लिनियर पेअर. ह्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणायचं आहे रेषीय जोडीतील कोन. नुसतं एवढं तुम्ही म्हटलं तरी चालते. रेषीय जोडीतील कोन. म्हणून माप कोन APD आणि माप कोन APB बरोबर 180 अंश. मग APD चं माहित आहे आपल्याला 47 अधिक माप कोन APB बरोबर 180 अंश. म्हणून माप कोन APB बरोबर 180 वजा 47 म्हणजेच माप कोन APB बरोबर 133 अंश. बघा म्हणजे ह्या कोणाचं माप आपल्याला 133 आलेलं आहे. आता राहिलं कुठला आपला कोन तर DPC. आता बघा बरं ह्या APB चा हा DPC काय आहे विरुद्ध आहे. म्हणजेच त्याचं माप किती येणार आहे तर 133 येणार आहे. बघा आता अँगल DPC हे आपण काढणार आहोत. आता हे काढण्यासाठी आता आपल्याला काय म्हणावं लागणार आहे तर अँगल APB and angle DPC is opposite angle. म्हणजे इथं ह्या दोन कोणाच्या ऐवजी ते दोन कोण लिहायचं. बाकीचं जसं आहे तसं लिहायचं. आणि हे एवढंच हे परत येणार आहे. तरी पण बघा आता कसं लिहायचं बघा. बघा अँगल APB and angle DPC is opposite angle. इथं मराठी मीडियमचे काय म्हणणार विरुद्ध कोन. विरुद्ध कोन आहे. म्हणून कोन APB बरोबर कोन DPC बरोबर
133 असं एवढं लिहिलं तरी सुद्धा चालतंय. आणि तुम्हाला एकाच कोणाचं तर म्हणून कोण माप कोण DPC बरोबर 133 असं लिहिलं तरी सुद्धा चालते. म्हणजे बघा आता इथं माप कोण म्हटलं तरी सुद्धा चालते किंवा कोण म्हटलं तरी चालते. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोण हे दोन्हींचा विचार करून आपल्याला इथं कोणांची मापं काढायची आहेत. या आपल्या प्रॅक्टिस सेट 20 मधील हा पहिला प्रश्न आहे. स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित तुम्ही मापं वगैरे बघा, कुठली आपल्याला दिलेली आहेत ते बघा, काय सांगितलेलं आहे तेही बघा आणि ह्या कोणाचंही आपलं माप 130 आलेलं आहे. आता शेवटी तुम्ही कसं करायचं आहे तर सगळं लिहायचं आहे. APD बरोबर 47 APB बरोबर 133 आणि PBC बरोबर 147 आणि DPC बरोबर 133. हे तर तुम्ही परत ओळीनं सगळे असं लिहा. हे माझं एक म्हणजे आलेलं आहे असं, पण तुम्ही चारही कोणांची मापं परत व्यवस्थित ओळीनं लिहा. आता या प्रॅक्टिस सेट मधला आपला दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय आहे? काय दिलेलं दुसऱ्या प्रश्नात? PRM बघा. SQ आणि हा आपल्याला X दिलेला आहे. मराठी मीडियमचा दुसरा प्रश्न आपला काय आहे बघा. रेषा PQ व रेषा RS परस्परांना M बिंदूत छेदतात. माप कोण PMR बरोबर x', कोण PMS, कोण SMQ व कोण QMR यांची मापे लिहा. सेमीचे स्टुडंट, सेकंड क्वेश्चन. लाइन्स PQ and RS intersect at point M. Measure angle PMR is x degree. What are the measures of angle PMS, angle SMQ and angle QMR? बघा आता सेम आपलं पहिल्यासारखंच हे गणित आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचंय. मगाशी फक्त आपल्याला अंक दिला होता, आता इथं आपल्याला x' दिलेलं आहे, म्हणजे इथं चल दिलेलं आहे. तर आता कसं सोडवायचं तर आता सेम जसं पहिलं सोडवलं तसंच हे सोडवायचं आहे. तर बघा आता पहिलं आता ह्या कोणाचं माप किती येणार आहे? x येणार आहे. सेम कंडिशन बघा. अँगल SMQ आपण काढणार आहोत. मग आता सरळ डायरेक्ट म्हणा की अँगल PMR and angle SMQ is opposite angle. इथं म्हणा विरुद्ध कोण. मराठी मीडियमचे विद्यार्थी काय म्हणणार? विरुद्ध कोण. हेन्स मेजर अँगल PMR is equal measure angle SMQ is equal x degree. Hence measure angle SMQ is equal x degree. बघा आपला हा एक कोण निघाला. आता दुसरं घ्या. PMS घ्या. अँगल PMS
यस, PMS जसं आपण मगाशी काढलं की बघा PMR आणि PMS हे कसे आहेत तर रेषीय जोडीतील आहेत. मग म्हणा अँगल PMR and angle PMS is linear pair. रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच म्हणून मेजर अँगल PMR प्लस मेजर अँगल PMS इज इक्वल 180. हेन्स मेजर अँगल PMR आपल्याला माहित आहे किती आहे x प्लस मेजर अँगल PMS इज इक्वल 180. हेन्स मेजर अँगल PMS is equal 180 minus x. बघा म्हणजे या कोणाचं माप आपलं निघलेलं आहे. म्हणजेच आपल्याला PMS किती आलेला आहे तर 180 minus x. आता RMQ बघा अँगल RMQ काढायचंय आपल्याला. आता PMS अपोजिट अँगल RMQ म्हणजे तो तेवढाच असणार आहे. म्हणजेच आता इथं आपल्याला मग पुन्हा काय लिहावं लागणार आहे तर अँगल बघा PMS and अँगल RMQ. बघा लक्षात येते का आकृतीवरून बघा व्यवस्थित हे कसे आहेत तर ऑपोजिट आहेत. इज ऑपोजिट अँगल म्हणजेच हे विरुद्ध कोन आहेत. मराठी मीडियमचे विद्यार्थी काय लिहिणार विरुद्ध कोन. आणि विरुद्ध कोन हे एकरूप असतात किंवा त्यांची मापे समान असतात. हेन्स मेजर अँगल PMS इज इक्वल मेजर अँगल RMQ इज बघा आता किती आहे 180 minus x. हेन्स मेजर अँगल RMQ इज इक्वल 180 minus x. बघा आपले हे पण तिन्ही कोणांची मापं निघलेली आहेत. तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरी चालते. परत एका खाली एक हे सगळ्या कोणांची मापं लिहायची आहेत. म्हणजे हे आपलं 180 वजा x आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या प्रॅक्टिस सेट मधील दोन्हीही क्वेश्चन घेतलेले आहेत, प्रश्न बघितलेले आहेत. ह्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि बघा. खूप सोपी अशी गणित आहेत. जरी माप काढायची असली तरी फक्त आपल्याला बाबा ही कशी आकृती तयार होते किंवा प्रश्नातच निम्न उत्तर असते. उदाहरणार्थ की ह्या प्रश्नातच तुम्हाला सांगितलेले आहे की ह्या दोन रेषा या बिंदूच्या ठिकाणी छेदतात. म्हणजेच तिथं रेषीय जोडीतील कोण होतो हे लक्षात आलं पाहिजे. त्यांनी सांगितलेलं नाही आपल्याला की रेषीय जोडीतील कोण होतो, पण ते आपण ओळखायचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोण हे दोन गुणधर्म वापरून आपण माप काढलेली आहेत कोणांची. तर मित्रांनो, माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.